नमस्कार, आज मी सुरणाचे चाट बनवणार आहे. समोसा चाट किंवा आपण शेवपुरीसाठीचे टॉपिंग वापरून सुरणाचे चाट बनवणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि चवीला अतिशय सुंदर लागते. सुरण घेतला आहे आणि त्याचं वरचं कवर काढून घेतलं आहे, कापून घेतलं आहे. त्याचं वरचं कवर काढून घेतल्याने स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलेलं आहे. आता धुतल्यावरती आपल्याला इथे 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि ते कोकम टाकते आहे. इथे मी 3 कोकम घेतले आहेत आणि याच्याने 3 शिट्ट्या काढून घेते कुकरच्या. कुकर पूर्ण आता थंड झाला आहे. थंड झाल्यावरती आपल्याला याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. पाणी काढून घेतानाच आपल्याला याच्यामध्ये जे कोकम आपण टाकले होते ते पण बाहेर काढायचे आहेत. आता पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी मसाल्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद, जिरा, कोथिंबीर, गरम मसाला, रेड चिली पावडर, तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ 2 चमचे, बेसनचं पीठ 2 चमचे आणि हे सारण पूर्ण एकत्र करून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं पीठ मळतो त्याप्रमाणे, कारण मी इथे सुरण होता तो पूर्ण मॅश करून घेतला होता आणि कोकम टाकल्यामुळे एक छान फ्लेवर येतो याला. अशा प्रकारे आपल्याला याच्या टिक्क्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी सफेद तीळ, रवा आणि थोडी हळद टाकली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोटिंग करायचं आहे आणि आतमध्ये सोडायचं आहे. त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकलं आहे. हे डीप फ्राय नाही केलेलं आहे, या रेसिपीला फार तेल कमी लागतं. आणि अशा प्रकारे आपल्याला पलटी पलटी करून दोन्ही बाजूनी आपल्याला छानपैकी क्रिस्पी करून घ्यायचं आहे. इथे आपल्या टिक्क्या तयार आहेत. आता मी तुम्हाला दाखवते ते कशा प्रकारे क्रिस्पी झाले आहेत. थंड झाल्यावरती, साधारण कोमट झाल्यावरती मी हाताने तुम्हाला हे दाखवते किती क्रिस्पी झालं आहे आणि चवीला अतिशय सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. इथे मी दही घेतलं आहे फेटून, ते टाकलेलं आहे. टिक्क्यांवरती मी इथे गाजर टाकते आहे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला आणि त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे चिंचेची आंबट गोड चटणी, शेव. चवीला अतिशय सुंदर लागतं हे चाट. तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.